कट्ट्यावर बसलेल्या सर्व लोकांपर्यंत आवाज पोहोचतोय आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ माझा विचार लक्ष देऊन ऐकताय असं मी समजून मी माझ्या बोलण्याला सुरुवात करतोय। हिंदवी स्वराज्याचे संस्कार झाला तर शंड होऊन खंड बसण्यापेक्षा त्या अन्यायाच्या विरोधात दंड ठोकून बंड करा। तुम्ही शिका, संघटित व्हा। ज्यांनी या बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधायचा आहे त्यासाठी पर्याय एक मताचा अधिकार, संविधानाचा मताचा अधिकार दिला आणि या भारत देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आली। एक व्यक्ती, एक मूल्य आणि एक किंमत, प्रत्येकाच्या मताला तेवढीच किंमत आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्व नागरिकांना दिलेली आहे। त्याचबरोबर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे हे नेहमी म्हणायचे की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरळी नसून दीन दलित वंचित कष्टकऱ्यांच्या तळहातावर आहे, त्यांच्या कष्टातून ही पृथ्वी चालत आहे। त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्या मनगटामध्ये बळ, बुद्धी आणि चातुर्य असतं, तोच लोकाभिमुख सो करतो तो राजा बनू शकतो। हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे। सर्व महामानव असतील, माता रमाई असेल, माता सावित्री असेल, माता जिजाऊ असेल, सर्व महामानवांना मी अभिवादन करतोय आणि माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करतोय। खऱ्या अर्थानं मागच्या 8-10 दिवसापासून या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आणि उद्या 5 वाजेपर्यंत प्रचाराचा अंतिम टप्प्यात प्रचार येत आहे। खऱ्या अर्थाने या गावाचा मी भूमिपुत्र असल्यामुळं मी इथे एक आपली कोपरा सभा घेऊया म्हटलं आणि फेसबुक लाईव्ह असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, इथे सर्व उपस्थित आहात, आपल्या माध्यमातून माझे विचार पोहोचतील की एक भूमिपुत्र आहे, भूमिपुत्राचं या निवडणुकीमध्ये म्हणणं काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। या उद्देशानं खऱ्या अर्थानं आपण एक कॉर्नर सभा आयोजित केलेला आहे। मला सर्व पुरुष पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सांगायचं आहे की लिंबगाव पंचायत समिती गणामध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर आलेला आहे आणि या गणामध्ये कुरुस, डोंबळवाडी, संजयवाडी, कुसमोड आणि लिंबगाव हा 5 गावाचा गण आहे आणि या गणामध्ये खऱ्या अर्थानं कुरुस, डोंबळवाडी, संजयवाडी असेल, कुसमोड असेल, हे आपल्या ओबीसी विचाराचं, आपल्या विचाराची गाव आहे। लिंबगाव गाव सुद्धा, त्यामध्ये सुद्धा आमचा सर्वसामान्य गरीब मराठा असेल, आमचा रामोशी समाज असेल, आमचा बोलार समाज असेल, आमचा मातंग समाज असेल, तिथला गोरगरीब धनगर समाज असेल, तो सुद्धा आपल्या विचाराने प्रेरित झालेला आहे। खऱ्या अर्थानं लिंबगाव मधून 3 उमेदवार आहेत आणि कुरुस, डोंबळवाडी, संजयवाडी या भागातून आणि कुसमोड या भागातून माझी एकट्याची उमेदवारी आहे आणि ही जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं लोकांमध्ये चर्चा आहे की ही ओबीसी, दलित विरुद्ध मराठा अशी निवडणूक आहे का? तर मला लोकांना सांगायचंय की खरी ती निवडणूक आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन आपल्याला पुढे शाहू आंबेडकरांचा समतेचा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे आणि आपण जातीवादाच्या पलीकडे जाऊन उमेदवार आपला प्रतिनिधी कसा असावा तो सुद्धा आपण सगळ्यांनी निवडला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून हे सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना आणि या गणातील ग्रामस्थांना, पत्रकार बंधूंना मनापासून विनंती करत आहे की जे या लिंबगाव पंचायत समिती गणामध्ये जे 4 उमेदवार माझ्यासाठी आहेत त्यांना तुम्ही एका स्टेजवर घ्या, आमचे विचार ऐका, आमचे शिक्षण तपासा, त्यांना राजकारणातलं नॉलेज किती आहे तपासा, त्यांना व्हिडिओचा अर्थ माहित आहे का, त्यांना सीओ कशाला म्हणतात माहित आहे का, त्यांना पंचायत काय माहित आहे का, त्यांना डीपीटीसी योजना काय माहित आहे का, त्यांना सामाजिक न्याय विभाग कसा चालतो माहित आहे का, महाज्योती म्हणजे काय माहित आहे का, वसंतराव नाईक महामंडळ म्हणजे काय माहित आहे का, अण्णाभाऊ
पाटील जे मराठा समाजाची महामंडळ आहे त्याचं काम कसं चालतंय आणि समोरच्या उमेदवारांचं शिक्षण सुद्धा तपासा आणि ते दैनंदिन जीवनातील आपला वेळ लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किती देत आहेत यावरती सुद्धा तुम्ही विचार करून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. हे भूमिपुत्र आहे, माझं चिन्ह पाना आहे. 4 क्रमांकाला बॅलेट वरची झडपीची 4 आणि खाली पंचायतचे 4 उमेदवार आहेत. तर पंचायतच्या बॅलेट मध्ये एकाच बॅलेटवर आहेत. पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये अनुक्रमांक 4 सतीश शहाजी कुलाल हा पाना चिन्ह आहे. मी गेल्या 10-15 वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय. निवडणूक हा माझ्यासाठी 2 नंबरचा विषय आहे, परंतु सामाजिक चळवळी जगली पाहिजे, लोकांसाठी कामं केली पाहिजे. आणि मी लहानाचा मोठा तुमच्या समोर झालेलो आहे. मी सर्वसामान्य असेल धनगर समाजाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रभर फिरतोय. रायगड वरती गेलो, नाशिक मध्ये गेलो, मेंढपाळांच्या प्रश्नावरती संभाजीनगर असेल, जालना असेल या ठिकाणी सुद्धा गेलो. अनेक रास्ता रोको केले. ओबीसीच्या प्रश्नासाठी सुद्धा वडीगोद्रे येथे लक्ष्मण हाकेंनी मी आंदोलन उभा केलं. जे ओबीसीचं वडीगोद्रेचं आंदोलन झालं ते काय कुणाला आमच्या मराठा बांधवांना विरोध करायचं म्हणून नव्हतं, परंतु त्या आंदोलनाच्या नावाखाली जाळपोळ, मारहाण असेल, गावबंदी असेल, जे असंविधानिक काही कृत्य जे होत होती त्याला विरोध करण्यासाठी, सर्वसामान्य गोरगरिबांचं संरक्षण करण्यासाठी ते आरक्षण होतं, ते आंदोलन होतं. म्हणून माझ्या बांधवांना विनंती आहे की मी सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती असेल, सहकार वर्षीवर सुद्धा मी 2 दिवसाचं उपोषण केलं 2023 ला. त्यावेळेस सुद्धा सर्व शेतकऱ्यांना 200 रुपये बिल वाढवून मिळालं. आता जे वाखरीला आंदोलन शेतकऱ्यांचं झालं, सगळ्या कारखान्याने 2800 2800 दर जाहीर केला होता, परंतु आम्ही ते सर्व जण आमचे चळवळीतील सहकारी त्यावेळी त्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. आमचे बांधव तिथे उपोषणाला बसले आणि रस्त्यावरची लढाई आमच्यासारख्या पोरांनी हातात घेतली. त्यामुळे सर्व कारखान्यांनी 3000 रुपयाचा दर देण्याचं काम केलं. पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा तिथं मी राजधाब्यावरती सुद्धा शेतकऱ्यांच्या दूध दराच्या आंदोलनासाठी 3-4 गाई आमच्या चौगुले पाहुणे असतील, गोटपट्टी सगळे गावातले लोक होते. एक 3-4 केंद्र दूध आणून 4 गायींना दुग्धाभिषेक केला की शेतकऱ्यांना दुधाला दर चांगला मिळाला पाहिजे. आमची माता भगिनी ही घरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आता तरी तुम्ही इथं सभा ऐकायला चाल, काही आमचे बांधव गावात बसले असेल तर आमची बहीण तिथं, आमची आई ही वैरणीची तयारी करत असेल, कोण कटर करत असेल, कोण पेंडी ठेवत असेल, त्या माता बहिणीला सुद्धा दुधाचा दर मिळाला पाहिजे यासाठी सुद्धा आपण काम केलं. इथं जी या ठिकाणी आपण बसलेलो आहे हे सुद्धा हे स्मारक तिथं रस्त्याच्या कडेला हायवेला होते. ते स्मारक इथं आल्यानंतर या इथं बाजाराच्या पेटाची सगळी घाण या इथं लोटून लावली जात होती. त्या कंपनीचा पाठपुरावा करून एक सिमेंटची जी गाडी आहे ती काँक्रीटची गाडी इथं रचवून या स्मारकाचं सुशोभित करण्याचं काम केलं. त्याचबरोबर बोरकर वस्तीचा तो रोड आहे सौतामाळी मंदिराच्या तिथं जवळजवळ त्या कंपनीने तो रोड पॅच करायचा ठेवलेला होता. 1-2 फुटाचं अंतर ठेवलेलं होतं. तिथं सुद्धा त्यांच्या पाठीमागे लागून 5-6 खडीच्या गाड्या रिचवल्या. तेव्हा तिथून ऊसाचे टेलर निघाले. इथं 8 फट्याचा विषय असेल, 8 फट्याचा जो विषय आहे तिथं कलवड बॉक्स म्हणजे काय सिमेंटची मोर होती, परंतु समाधान अवतारे तिथे कॉन्ट्रॅक्टर आहे ते पंढरपूरचे आमदार होते, तर त्यांनी ती कलवड बॉक्स न करता सिमेंटच्या नळ्या टाकल्या. तो कलवड बॉक्स खाली तिसंगे फाट्याला नेण्यात आला, परंतु त्यांना सांगून ते नळ्या टाकलेल्या उकराई लावून त्याच्या पाठीमागे लागून तो कलवड बॉक्स आपल्या सर्व शेतकऱ्याचा इथून पाणीपुरापासून हाडे पावण्यापासून ते सर्व गोगरे वस्तीच्या सर्व शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन त्या आपल्या इरिगेशन खात्याचा पाठपुरावा घेऊन सगळ्यांनी मदत लोकप्रतिनिधींनी केलं आणि तो आपण कलवड बॉक्स करून घेतला. या आपल्या कुडूस ग्राम जो ब्रिज आहे या ब्रिज वरती सुद्धा गेला 1 वर्षभर आपला हा ब्रिज अंधारात होता. लिंबगाव पाटीचा असेल जो आसरा ताब्याचा ब्रिज आहे तो लाईटीने चमकत होता, परंतु माझं गाव अंधारात होतं. त्याच्यासाठी सुद्धा मी तिथं एलपाटे घालून निवेदन देऊन ती लाईट चालू करण्याचं काम केलं. डीबी मुळे ते राहिलेलं होतं पण तोही प्रश्न सोडवला. त्याचबरोबर हा नॅशनल हायवे गेलेला आहे. हा नॅशनल हायवे तो गेलेला आहे पालखी महामार्ग. ही पालखी महामार्ग जेव्हा आपल्या भागातून नॅशनल हायवे पहिल्यांदा झालेला आहे, आपल्या शेतकऱ्यांना कुणालाही त्याची नॅशनल हायवेची माहिती नव्हती की शासन दरबारी आपण त्याला नुकसान भरपाई कशी घेतली पाहिजे किंवा एका उत्तरेत अनेक शेतकऱ्यांची नावं असतात.
जर तुमचं त्याचं व्हॅल्युएशन आहे, घर असेल, विहीर असेल, बोर असेल, झाडं असतील, जे जे काय नुकसान होईल त्याचा आपण पंचनामा कशा पद्धतीने केला पाहिजे, शासनाकडून त्याचं जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी घेतली पाहिजे, यासाठी मी पुण्यावरून माझे मित्र ऍडव्होकेट गुणादे यांना घेऊन आलो आणि चौथामाळी मंदिर येथे धर्मपुरीपासून ते खाली कोंड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांची मिटिंग लावली आणि आपल्या गावातील सर्व लोक होते, पण ते मंदिर वरून समोर जवळजवळ 100 शेतकरी बांधव माझे उभा होते आणि त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. म्हणून मी पूर्ण वेळ काम करणारा कार्यकर्ता आहे. गेली 2-3 महिने झालं सकाळी 7 ला घर सोडतोय, संध्याकाळी 12-1 ला घरी येतोय. ही विचाराची लढाई आहे आणि तुमच्यासाठी मग पूर्ण वेळ देणारा, प्रशासनातलं नॉलेज असणारा, पक्षामध्ये सक्रिय असणारा, मी अजितदादाच्या पक्षाचा प्रवक्ता आहे, प्रदेश उपाध्यक्ष आहे, पण काही अडचण इथे झाल्या नाहीत, एबी फॉर्म मिळाले नाहीत, आता त्यावर बोलणं योग्य नाही, ते मी निवडणूक झाल्यावर ते सांगेन. परंतु प्रशासनामध्ये ज्याला काम करायचं कळतं, सर्वसामान्याचं असेल. आता आपल्या एसटीचा प्रश्न होता, गेल्या 1-1.5 वर्षापासून जेव्हा ब्रिज ओपन झाला तेव्हा वरून एसट्या जात होत्या, तेव्हा आपले महादेव बापू लोखंडे असतील, गावातले आपले तरुण सहकारी असतील, त्यावेळेस आपण ब्रिजच्या तोंडाला तिथं सिमेंटच्या पाईपा लावल्या होत्या, तरी वरून एसट्या जात होत्या. इथं आपले माता भगिनी उन्हाची दुपारी तिथं 2-2 तास बसले तरी बस वरून जात होत्या. तर त्या बसला पंढरपूरला तिथं गेलो, तिथं त्यांचा पाठपुरावा केला, त्यांना 2-3 वेळा निवेदन दिली. त्यामध्ये आपले माजी सरपंच जगन्नाथ कांबळे असतील, त्यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला. सर्वांचंच योगदान आहे, म्हणजे एखाद्याचं नाव राहिलं म्हणजे त्यांचं योगदान नाही असं नाहीये. गावाचा जो सामाजिक विषय असतो त्या गावाच्या सगळ्या लोकांचं योगदान आहे. परत मग त्या पाठीमागच्या महिन्यामध्ये त्या बस मी 1-2 अडवल्या, तिथल्या त्या अथॉरिटी जो माणूस आहे त्यांना कॉल केला आणि पण ते सकाळ उठून इथं ब्रिजवर आले आणि वरनं त्या बस आले, त्या 2-3 बसवर त्यांनी कारवाई केली. इथं आपल्या वाघाच्या हॉटेलमध्ये आले, त्यांनी आम्हाला निवेदन दिलं. आपले सगळेच लोक होते तिथं, कांबळे सरपंच सुद्धा होते आणि त्यांना सांगितलं आता माझा अंत पाहू नका, जर वरनं एखादी बस गेली तर त्या बसला एकही काच राहणार नाही. काय गुन्हा नोंद करता एवढाच विषय, कारण लोकशाहीमध्ये तुम्ही जर आम्हाला निवेदन देऊन आमचं म्हणणं किंवा आमचं मागणं जर मान्य करणार नसाल तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. त्याचबरोबर दुसरा विषय 801 चा विषय, 801 सुद्धा ती गायरान जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये आपल्या ग्रामपंचायतने जवळजवळ 15-20 एकर जमीन आपल्याला मागितली होती. आपलं गावठाण आहे, आपल्या दलित बांधव आहे, त्यांच्यासाठी सुद्धा तिथं गावठाण व्हावं 10-12 एकरामध्ये आणि गावासाठी 5-10 एकराची जलजीवन योजना व्हावी. ती योजना सुद्धा माझ्या गावकऱ्यांसाठी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये माझ्या गावातल्या गावठाणात मध्ये पाणी प्यायला नसतंय. आपल्या गावगाडावरचा शेतकरी आहे त्याचा आहे, पण कुडूस मधलं पाणी अकलूस कर घेऊन गेले, वेळापूर कर घेऊन गेले, त्यांनी त्याच्या पण आपल्या गावामध्ये पाण्याचा साठा नाहीये. तर येणाऱ्या काळात सुद्धा आपण जलजीवनचा एखादी योजना घेऊन ती प्रश्न सोडवू शकतो. खऱ्या अर्थानं वाट आणि पाणी कुणाचंही अडवू नये, परंतु ते काम मी कमीत कमी 5-6 महिने बंद ठेवलं होतं. एवढं माझे अकलूसकरांना विनंती होते की बाबा तुम्ही आधी योजना करा, माझा काही त्याला विरोध नाहीये, परंतु त्या योजनेमध्ये माझ्या गावाचा समावेश करा. जमीन इथं जाय, पाणी इथं जाय, पाईपलाईन मी माझ्या इथं गावातच जाणार आहे, फक्त माझ्या गावाची तिथं सोय व्हावी एवढीच विनंती होती. परंतु त्या ग्रामपंचायतनी शेवटी मला त्यांच्या वकिलामार्फत नोटीस काढली, माझ्यावरती गुन्हा दाखल व्हायचा वेळ आलता. एवढ्यापर्यंत मी त्यांना मुंबईला जवळजवळ माझ्या खिशातले 25-30 हजार रुपये घालून मी मुंबईपर्यंत आवर सचिवापर्यंत महसुलापर्यंत त्यांना तिथं काम अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या गाववाड्याच्या सगळ्या बांधवांना मी वेळोवेळी विनंती करत होतो की तुम्ही माझ्या सोबत या, आपण आपल्या गावचा योजनेत समावेश करू, परंतु इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण ते काम करूया. महामानवाच्या जयंती असतील, पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती सुद्धा मी प्रामाणिकपणे काम करतो. आता या सगळ्या काही गोष्टी सांगू नये, परंतु एका जयंतीला तर मी पुढवून काम केलं, सगळ्यांनी म्हणली करूया, पण वर्गण कुणीच दिली नाही. तर सकाळ उठून मी ती शेळी विकून त्या मंडपवाल्याचे पैसे दिले. गरीबच लेकरू आहे,
मी कधी सतीश कुणाला खोटा बोलला असेल, कधी कुणाला फसवलं असेल, कधी कुणाचं 10 पैसे ठेवलं असेल, कधी सुपारीचं व्यसन केलं असेल, त्या तर तुम्ही असा प्रतिनिधी आपल्या गावाचा भूमिपुत्र आहे. तुम्ही सगळ्यांनी दीन दलित माळी असेल, गरीब मराठा असेल, दलित समाज असेल, यांनी आपला विचार करावा. एक तरुण आहे, 10-12 वर्ष झालं चळवळीत धडपडतोय आणि तुमच्या एका मतानं मला काम करण्याची संधी 100% मिळेल. त्याचबरोबर आपण जवानांना जर त्या वर्षी आपल्या हायस्कूल शाळेवरून राखी पाठवण्याचा प्रोग्राम करतो. त्याचबरोबर हायस्कूल शाळेवरती आपण शाहू अहिल्या टॅलेंट सर्च परीक्षा जवळजवळ 15 ते 20,000 रुपये मी माझ्या खिशातले घालून आपण तिथं 420 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. पाणी असेल, विजयवाडी असेल, लिमगाव असेल, इथं सुद्धा 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये शाळेमध्ये जाऊन नुसतं भाषण ठोकण्यापेक्षा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो. मी MA BEd आहे, जर्नलिझम मास कम्युनिकेशन आहे, माझे शिक्षक आहे, मला शिक्षकाची आचारसंहिता माहित आहे. तर आपण आपल्या गावातल्या मुलांसाठी काय केलं पाहिजे, शिक्षणासाठी मुलींसाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे. माझ्याकडे पद असू द्या नसू द्या, मी निवडून येऊ द्या पडू द्या, पण मी 24 तास तुमच्या सेवेत आहे हा तुम्हाला 100% शब्द देतो. मी काय रडणारा कार्यकर्ता नाही, लढणार आहे, पण एक भूमिपुत्र म्हणून तुमच्या समोर येतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही माझा विचार करावा. आता कुडूस, लिमगाव, डबळवाडी, जंजेवाडी या लोकांचा विषय झाला, परंतु आता विषय आला लिमगावकरांचा. लिमगाव मध्ये सुद्धा आता जी परिस्थिती आहे की त्यामध्ये सुद्धा लिमगावचे 3 उमेदवार आहेत. यामध्ये तिन्ही ओपन समाजाचे उमेदवार आहेत, परंतु गावगाड्यामध्ये सगळे जाती धर्मातली लोक एकत्र नांदतात आणि गावगाड्यामध्ये आपले मराठी यात्रा असेल, आपल्या नागपंचमीचे सण करत असो, आपल्या ग्रामदैवताची जत्रा असते, अनेक प्रोग्राम असतात आणि आपण सर्व लोक घेऊन कधी खेळायचे असतील, अनेक प्रोग्राम आपण एकत्रपणे साजरे करत असतो. परंतु लिमगाव सारख्या ठिकाणी खंडोबाचं एक मंदिर आहे आणि त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये माझ्या दलित मातंग असेल, होलार असेल, रामोशी समाजाला त्या गावामध्ये प्रवेश दिला जात नाही. आज देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झालं, परंतु मंदिरामध्ये प्रवेश न देणं हे कुठल्या कायद्यात बसतं? कारण 80 वर्ष देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा काही लोकांच्या जातीवादी काय अवशेष काही लोकांच्या मनात शिल्लक आहेत. मी सगळ्या दीन दलित बांधवांना शब्द देतोय, 14 एप्रिल 2026 ला आपला तुमचा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या सगळ्या तालुक्यातील दलित बांधवांना घेऊन त्या खंडोबाच्या मंदिरात प्रवेश करणार. मी निवडणुकीत निवडून येऊ द्या किंवा पडू द्या, परंतु हे संविधानाला पूरक नाहीये. मी समतेच्या विचाराचा आहे, बाबासाहेबांना मानणार आहे, सर्व मामांना मानणार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांना, संभाजी महाराजांना, यशवंतराव होळकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. परंतु जिथं चूक असेल तिथं चूकच म्हणलं पाहिजे, जिथं आपला असेल किंवा विरोधक असेल त्याच्या विरोधात सुद्धा आवाज, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं पाहिजे. कारण का जो अन्याय सहन करतो तो दुसऱ्याला न्याय देऊ शकत नाही, म्हणून मी अन्याय सहन करत नाही. म्हणून मला काही लोकांना सांगायचं आहे की सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरपरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है बाजू के कातिल में कितना दम है. त्यामुळं ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या गावगाड्यातल्या, तुम्हाला घटनेनं संविधानानं सगळ्याला समान नेमलेलं आहे. एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य. इथं बसणाऱ्या सगळ्याला, पंतप्रधानाला, ग्रामपंचायतच्या शिपायाला सगळ्यांनाच एक मत आहे. मग गावगाड्यामध्ये जर तुम्ही जातीवाद करणार असाल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये किती ताकद आहे. मी आणि माझी पत्नीने आम्ही संविधान हातात घेऊन फॉर्म भरले उमेदवारीचे, आणि या संविधानाची ताकद जे तुमचे पाय करायची भाषा करत होते ते तुमच्या मतासाठी तुमच्या पायात येऊन बसलेत. हे ध्यानात ठेवा, तुम्हाला संविधानाचा तुमच्या मताचा अधिकार कळायला पाहिजे. 1994 ला जो लिमगाव मध्ये अट्रॉसिटी ऍक्ट झाला आणि दोन्ही पार्ट्यांनी मिळून आमच्या दलित बांधवांवरती हल्ला केला, तो सगळ्यात मोठा या महाराष्ट्रामध्ये गुन्हा. एवढा अट्रॉसिटी ऍक्ट गाजला. 19
90ला अठराशेची ऍक्ट आला आणि 94ला पहिली मोठी अठराशेची झाली. कुणाला काय अर्थ घ्यायचा ते घ्या, पण सतीश कुणाल खरं बोलत असतो, सत्याची साथ सोडत नसतो. जर तो मराठा समाजाचा असू द्या, धनगर समाजाचा असू द्या किंवा कुणी असू द्या, जो चुकीचं वागणार आहे त्याचं समर्थन करणार नाहीये, त्याच्या विरोधात आवाज 100% उठवणार. माझा राजकीय तोटा होऊ द्या किंवा फायदा होऊ द्या, सत्याच्या बाजूला. माझ्या आई बापांनी नाव माझं सतोबा ठेवलंय, सतोबाच्या देवाच्या नावाने सतीश ठेवलंय नाव. त्यामुळं माझं आचरण स्वच्छ आहे, मी प्रामाणिक आहे, मी काम करतोय. फक्त मला तुम्ही मतन रूपी आशीर्वाद देणं गरजेचं आहे. बघा ना काय काय गोष्टी आहेत. आता तिथं गोरगावला आमच्या दलित समाजाचं प्रेत अडवलं. वाटा प्रेत अडवण्यासारखी गोष्ट आहे का? प्रेत अडवावं याच्यापेक्षा आता तर ह्या पाठीमागच्या बकरन भाऊ पाठीमागच्या 5 महिन्याची गोष्ट आहे. आमचा कैलास बोराडे जालन्याचा, त्याला खाली असं जमिनीवर पाडून सळईचे चटके दिले. एवढे चटके की मी त्या ठिकाणी गेलो, त्याला दवाखान्यात बघितलं, सगळं प्लास्टर केलं होतं अंगाला आणि परत दवाखान्यात जाऊन तिथं भेटून आलो, संभाजीनगरला जाऊन आलो आणि परत 2 महिन्यांनी घरी गेलो. ते पोरगा माझ्यावरच असा जरा त्याच्या अंगात ताकद होती. गेलो तर त्याच्या मांडीला, लवण्याला, पोटाला 2 बटू बसायचो खड्डे. अरे आपण जनावरांना सुद्धा डागत नाही असं म्हणजे. मग ही काही वृत्ती समजा एखाद्या समजा मुस्लिम समाजामध्ये एखादा पोरगा अतिरेकीचं काम करतो म्हणजे सगळ्या समाज अतिरेक आहे का? किंवा मराठा समाजामध्ये एखाद्या अशी व्यक्ती काय जातीवादी वागतात म्हणजे का सगळा समाज तसा आहे का? किंवा आपल्या समाजाचा कुठलाही असू द्या. त्यामुळं अशा विकृतींना जात नसते, कुठल्याही जातीतला असू द्या, गुन्हेगारांना जात नसते. परंतु आपल्या भैय्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादा बलात्काराचा गुन्हा घडतो किंवा एखादा खून होतो त्यावेळेस मारणारा कुठल्या जातीचा आहे आणि मेलेला कुठल्या जातीचा आहे, अत्याचार झालेली महिला कुठल्या जातीची आहे, अत्याचार करणारा कुठल्या जातीचा आहे हे शोधलं जातं आणि मग त्याच्या आंदोलन पेटवली जातात. ही तुम्हाला आम्हाला लाज वाटणारी आणि जन्मेनं मान खाली घालणारी गोष्ट आहे. आज तरुण मुलं, प्रत्येक घरात तरुण मुलं आहेत, ग्रॅज्युएट आहेत, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. तुम्हाला सगळं दिल्लीत काय झालं ते एका सेकंदात कळतंय. येणाऱ्या काळामध्ये तुमच्यामध्ये आमच्यामध्ये सामर्थ्य, तुमच्या आई बापाचं, आजी आजोबाचं, आपल्या कुलदैवताचं आपल्यावरती पुण्य असेल तर तुम्ही जे सत्य आहे ते सत्य म्हणलं पाहिजे, जे चूक आहे ती चूक म्हणण्याची ताकद तुमच्यामध्ये ईश्वरानं दिली पाहिजे. त्यामुळे या माळशिरस तालुक्यामध्ये राजकीय भूमिका अनेक आहेत, परंतु मी एकटा लढतोय. सर्वसामान्याचा पोरगा आहे. ज्यावेळेस मी फॉर्म भरले त्यावेळेस सुद्धा मला माझ्या पाठीमागे 2-3 दिवस माणसं म्हणजे माझ्या वाटा कोण जात नाही, कोणाच्या धमक नाही तेवढी, पण फॉर्म विड्रॉल करा, फॉर्म विड्रॉल करा, तुमचा आकडा सांगा. अरे सतीश कुलाल आकडा सांगणारच नाही का? अरे तुमचे पैसे घेऊन तुम्ही लोकांच्या चुलीत पैसे पाणी ओतून पैसे कमवलेले ते जर मी 10 रुपये घेतले तर माझं काय राहील का? त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, सतीश कुलाल कधी विकला नाही, चुकला नाही, कधी जो बोलतो तो ठामपणे वागतो, त्याचे काय परिणाम होतील ते कधी विचार करत नाही आणि मी प्रामाणिक आहे. जर माणूस आहे, काम करणारा माणूस चुकू शकतो, माझ्याकडे चूक होऊ शकते, पण चूक झाल्यानंतर समोरच्या माणसाचे पाय धरण्याची सुद्धा माझ्यामध्ये ताकद आहे. पण जाणून बुजून जर माझ्या वाट कोण जात असेल तर मी पाठीमागच्या आठवड्यामध्ये सांगितलं की सतीश कुलाल हा नागाचा पिल्लू आहे. तुम्ही जवळ गेला तर काय करणार नाही, पण जर माझ्या शेपटीवर कुणी पाय द्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला दवाखान्यात सुद्धा जायची वेळ येणार नाही. एवढं आपल्या माध्यमातून सांगतो. आणि गोर गरीब दलित असतील, वंचित उपेक्षित मेंढपाळांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रभर फिरतोय. मेंढपाळावरती कोण हल्ले करताय? अशा काही विकृती आहेत ना, त्यांना सुद्धा आपण थांबवलं पाहिजे. आदरणीय जरांगे पाटलांच्या आंदोलनातून सगळ्या महाराष्ट्रात जागृती झाली. आमचा विस्थापित जो गरीब मराठा आहे, जो सत्तेपासून दूर आहे, जो श्रीमंत मराठ्यांनी त्यांना दाबून ठेवलेला आहे, त्या श्रीमंत मराठा समाजानेच आमच्या गरीब मराठ्याला आंदोलनात वापरून घेतलं. परंतु आमच्या गरीब मराठ्याला कुठं सत्तेत कुठं वाटा त्याला मिळत नाही. गावगाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या गावामध्ये ठवऱ्याच्या पार्ट्यात, मगरा लिंबगावमध्ये गेलं मगराच्या पार्ट्यात, तांदळवाडीला गेलं जाधवाच्या पार्ट्यात, वेळापूरला गेलं देशमुखाच्या पार्ट्यात. ही गावगाड्या सगळीकडेच आहे. परंतु कर्तृत्ववान मुलांना कधी संधी मिळणार आहे? समजा आता खुडूसला उमेदवारी मिळाल्यात, झंजेवाडीला, टोंबालवाडीला एखादा कर्तृत्ववान वर्ग असेल तर त्याचं बारकं गाव आहे म्हणून त्याची चूक आहे का?
परंतु लोकप्रतिनिधी कसा नेमायचा हे येणाऱ्या काळात तुमच्याकडे आहे. तिकीट द्यायचं, भाषण करायची, सभा करायची, पक्षाच्या हातात आहे. पण निवडून कुणाला द्यायचं हे तुमच्या हातात आहे. लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पहिला राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता, पण आताचा राजा मतदार राजा हा जन्माला पोटाला मध्ये जन्माला घालतो. आपला नेता कोणी जनता ठरवते, त्यामुळे आपला नेता कोण असावा हे तुम्ही येणाऱ्या काळात सुद्धा ठरवलं पाहिजे. लोकशाही वाचवली पाहिजे. आपल्या अवतीभवतीचे प्रश्न असतील, महिलांसाठी सुद्धा आपण आवाज उठवला पाहिजे. विशेषतः मी महिलांना सांगू इच्छितो, मी कुसमोड भागामध्ये सगळ्या भागामध्ये फिरतोय. मी आपलं गाव आहे म्हणून शेवटच्या टप्प्यात आपल्या गावात आलोय. भूमिपुत्र आहे. गेले 3 महिने झालं मी सगळा लिंबगाववर चाललाय, परंतु गेल्या 10 दिवसापासून लिंबगाव गावामध्ये गाडी थोडी पुढे घ्या. लिंबगाव गावामध्ये मी पूर्ण वेळ आहे, प्रत्येकाच्या घरी पोहोचतोय. मला माहित आहे माझं गाव मला समजून घेणार आहे. मी शेवटच्या टप्प्यात पोहोचलो. कदाचित एखाद्या माणसांपर्यंत नाही पोहोचलो तरी पण लहानाचा मोठा सतीश कुलाल झालेला या पंचक्रोशीतील लोकांनी सगळ्यांनी बघितलाय आणि मला सगळे ओळखतात. माझ्यावर 100% प्रेम करतील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मला माझं चिन्ह पान आहे. पाना या चिन्हासमोरील मत आपण प्रचंड बहुमताने विजय करा. आणि मला कुरुस मधल्या सुद्धा काही नेत्यांना सांगायचं आहे, मी ग्रामीण भागामध्ये फिरतोय. लिंबगाव असेल, कुसमोड असेल, या भागामध्ये लिंबगाव पंचायत समितीचे उमेदवार एकच मत मागताय. वरच कुणाला बी द्या, आम्हाला तेवढं एक द्या. एवढं तुम्ही समजून घ्या. 2012ला सुद्धा इथं आदरणीय अर्जुन दादा आणि आपल्या गावचे नेते रामभाऊ पाटील इथं त्यांची उमेदवारी झाली होती. आणि विरोधी पक्षामध्ये वर डॉक्टर आपले तुकाराम ठवरे आमचे सहकारी मित्र आणि खाली श्रीलेखा वहिनींची उमेदवारी झाली. त्यावेळेस उघड मराठा समाजाने क्रॉस वोटिंग केलं आणि एक श्रीलेखा वहिनीला मतदान दिलं, एक अर्जुन दादाला मतदान दिलं आणि आपल्या गावातले दोन्ही उमेदवार पडले. आपले सरळ साधी भाबडी माणसं आपण पॅनल. याचा म्हणण्याचा उद्देश काय आहे की गरीब मराठ्यांच्या वाट्याला श्रीमंत मराठ्यांनी काहीच येऊन दिलं नाही, परंतु हा जो क्रॉस वोटिंगचा विषय आहे त्याच्यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. आदरणीय महादेव जानकरांना, पंकजा मुंडेंना 2012चा विषय मी तुम्हाला आता सांगितला की रामभाऊ पाटलाचा आणि श्रीलेखा वहिनीचा. पण आता महादेवराव जानकरांना असेल, पंकजा मुंडेंना लोकसभेला सांगून पाहिलं. लोकसभेला 10-12 लाख मतदान असतंय. जो 5 लाख मतदान घेईल तो विजेता होतो. तुम्हाला सांगून पाहिलं जातं. तरी प्रस्थापितच मराठा परत गरीब मराठ्यांना या कुठे नेतृत्व मिळालं सांगा. आज आम्ही एका ताटात जेवतो. माझ्यावर प्रेम करणारी खूप पोर आहे. ही सगळं लोक गोरगरीबच चालू आहे. मराठा समाजाच्या पोरांनी मला काही पैसे देत आहे. माझ्या विचारावर प्रेम करणारे पोर आहे. त्यांना माहित आहे की सतीश कुलालचे विचार काय आहे. ती कोण असू द्या, आपला असू द्या, तुपला असू द्या, जे सत्य आहे ते सत्य बोलतो. परंतु तुम्ही अलीकडच्या काळात जर लोक सांगून पडत असाल तर हे लोकशाहीला पूरक नाहीये. पण सुरुवात तुम्ही केली तर शेवट आम्ही नक्की करू. ज्याच्यातून आम्ही धडा घेणं गरजेचं आहे. कुरुस, डोंबावडी, झंजेवाडी, कुसमोड 4 गावातून मी एकटा उमेदवार आहे. आणि लिंबगाव गावातून सुद्धा गरीब मराठा समाज असेल, आपला कुरुस मधला मराठा समाज असेल, लिंबगाव मधला रामोशी दलित समाज, या सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आणि 4 गावातलं जर माझ्या उमेदवारीचं काय कमी जास्त झालं तर ही तुमच्या या कुरुस, डोंबावडी, झंजेवाडी, कुसमोड गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि मी असं म्हणत नाही की जातीवाद करून मला मत द्या, पण माझं आव्हान आहे की हे जे उमेदवार आहेत कोण त्यांना ना आम्हाला एका स्टेजवर घ्या. तुम्ही मिरिट लावा, इंटरव्ह्यू घ्या, मुलाखत घ्या, त्यांचं शिक्षण काय आहे, त्याला प्रशासनाचं किती कळतंय आणि त्याच्यावर द्या. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं जर राज्य आता असतं तर या 4 उमेदवारापैकी सतीश कुलाला महाराजांनी बिनविरोध केलं असतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे आता पगड जातीने सांभाळलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी जे कर्तृत्ववान माणसं आहे, त्याची जात पात धर्म, तो मुस्लिम आहे का, दलित आहे का, रामोशी आहे का, धनगर आहे का, कधी बघत नव्हते. पण त्याला जी जबाबदारी आहे, ज्याला जे काम येतं त्याला ते महाराज जबाबदारी देत होतं. पण अलीकडे काय होतंय,
तोंड बघून काम केलं जात आहे. पाहुणा रवळा, तिकीट कोणाला द्यायचं, मतदान कोणाला करायचं, कोणाला पाडायचा, पैशाचं बॅग घालायचं, राजकारणात तरुणांची पोरं यायची नाही ती. म्हणून तुम्हाला सांगतो की हे पाहुण्याचं पोरग आहे आणि तुमच्या सर्वांचं पोरग आहे. मला पदरात घ्या, मला मतदान करा. जर हे तुम्ही जर माझ्या बाबतीत काय चुकला तर येणाऱ्या 50 वर्षात दुसरं पोरग कोण धाडस करणार नाहीये. प्रत्येकाला दाबलं जातं, घरी जाऊन सांगितलं जातं सगळ्यांना, ती पोरग थांबवा, ती पोरग थांबवा, ती पोरग थांबवा. आता ऊसाच्या दराचं आंदोलन केलं, माझा 4-5 वर्ष झालं ऊस जात नाही, काय नाही, एकटी पुरून आहे. अरे मी काय चुकीचं करतोय? गोरगरिबांच्या प्रत्येकाच्या खात्यावर 200 रुपये टनाला पैसे गेले तर कुडूचा ऊस किती जातो मला सांगा बरं. कुडूच गावातला कमीत कमी माझा अंदाज आहे 50,000 टन तर ऊस जात असेल गावातला. 100 रुपयाने पैसे काढा, किती पैसे झाले? 5-10 कोटी गावात आले. त्यात सतीश कुलाने काय चुकीचं काम केलं का? म्हणून तुम्हाला विनंती आहे, विचाराची लढाई विचारात लढली पाहिजे. तुम्ही मेरिटवर मीच पंचायत समितीचा 1 नंबरचा उमेदवार आहे आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. या लोकसभेमध्ये हे जे आपली जनगणना काय सांगते, तुम्हाला समाज संघटन काय सांगतं, हे आम्हाला काशीराम महादेवराव जानकरांच्या तालमीत तयार झालेला पट्टे आहे की जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. ज्या समाजाचं, ज्या प्रवर्गाचं जेवढं मतदान आहे त्या प्रवर्गाचाच प्रतिनिधी पाहिजे, कारण त्याला प्रश्न ज्यादा समजतात. ज्यावेळेस बघा राखीव जागा होते त्यावेळेस आमच्या बांधवांना दिली जाते, पण सतीश कुलाला या आमच्या गावगाड्यातल्या गावठाणातल्या इथल्या लोकांचे तोंडी बघत असेल प्रश्न, पण जो स्वतः अनुभवत नाही, या दलित वाड्यात एखादा पोरगा राहतो त्याला दलिताचे प्रश्न सतीश कुलापेक्षा चांगले माहीत असू शकतात. जो जीवन जगतो, जो अनुभवतो, जो मेंढराच्या वाडग्यावर जगतो त्याला काय ते त्रास माहित आहे. बघा संभाजीनगर मध्ये तिथं सुद्धा आपल्याकडे इकडे या भागातले, बारामती भागातले, दुष्काळी भागातले आपले सगळे मेंढपाळ खाली जातात. तिथे एक प्रकार असा व्हायचा की तिथे एक पारध्यांची टोळ आहे. आता पारधी आपलेच आहे, पण त्यांना राहायला घर नाही, त्यांना शिक्षण नाही, त्यांना प्रवास नाही. मग अहिल्यादेवीच्या काळामध्ये काय व्हायचं, जे दरोडेखोर टाकत होते राज्यामध्ये सुळसुळाट उठला त्यावेळेस अहिल्यादेवीने फतवा काढला की या दरोडेखोराचा कोण जो बंदोबस्त करेल त्याला माझ्या मुलीशी लग्न त्याचं करेल. त्यावेळेस यशवंत फणसे सारखा तरुण पुढे आला आणि त्यांनी त्या सगळ्या दरोडेखोरांना बोलवून घेतलं, ते सगळ्यांना पकडून आणलं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीने त्या दरोडेखोरांना सजा किंवा शिक्षा नाही दिली. त्यांना विचारलं तुम्ही का असं करताय, तर त्यांना काम धंदा दिला, त्यांना रोजगारामध्ये घेतलं, त्यांच्या कुटुंबाची गरजा भागवल्या आणि दिलेल्या शब्दाला यशवंत फणसे हा इतर जातीचा माणूस होता, पण दरबारामध्ये तुकोजीवळकर आणि अहिल्यादेवींचं कडाक्याचं भांडण झालं, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवीने दिलेल्या शब्दाला आपली मुलगी दिली. अरे शाहू महाराजांनी आपली बहीण तिसऱ्या यशवंतरावांकरांना धनगरांना दिली. या महाराजांचं म्हणणं काय होतं की तुम्ही आम्ही गावकऱ्यातले एक आहोत, हे जातीवाद मिटला पाहिजे. तुम्ही आम्ही हे गावगाड्यात विष पेरणारे, गाव चालवणारे काय लोक इतर ठिकाणी किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जो गावगाड्याचा प्रकार आहे, ज्या मानवाने कधी जातीवाद केला नाही, डॉक्टर बाबासाहेबांनी कधी दलिताविषयी का नुसतं दलिताचं बघितलं नाही. महात्मा फुलेंनी फक्त माळ्याच्या मुली शिकवल्या का? त्यांनी जर समजा एक उदाहरण समजा माळी समाजाच्या त्यांनी मुली शिकवल्या असत्या तर आज परिस्थिती काय झाली असती? आज मुली आपल्या ISI, IPS, कलेक्टर, राजकारणात वेगवेगळ्या क्षेत्रात भरारी मारतायत, मेडिकलचं, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत, याचा आहे ना त्यात. पण ज्या मानवांनी महात्मा फुलेंनी मुलींना शिकवण्यासाठी आधी स्वतःची पत्नी घराबाहेर काढली, लोकांचे शेण दगड खाल्ले, पण मुलींना शिकवलं. आपल्या इथं काय छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण शेजारच्या घरात, आमच्या घरात नको. आम्हाला परपंच करायचं आहे, राजकारण लय वांगाळा आहे, तो भिकारनाद आहे. तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, चांगल्या पोरांनी राजकारणात आलं पाहिजे. तर जो चारित्र्यवान आहे, त्याचं शिक्षण आहे, जो बिगर व्यसनी आहे अशा तरुणांनी आलं पाहिजे. ज्याला शासनाच्या योजना कळतात, ग्रामसभेला जा, आपल्यापैकी किती लोक उपस्थित राहतात. जसा आपल्या घरामध्ये आपण जर सखे भाऊ असलो तर एखादा कारभारी असला तर संध्याकाळी आपण दुसरे रानात काम करणारे गडी त्याचा फरशा पाडतात.
एवढं पैसे आलतं, द्राक्ष विकल्याने एवढं ऊसाचं पैसे आलतं, कुठं घालवलं सांग. तसं हे ग्रामपंचायत सुद्धा आपलं कुटुंब आहे आणि या ग्रामसभेमध्ये आपल्या गावाचा विकास ठरत असतो. शासनाने आपल्याला पंचायत राजमध्ये आता डायरेक्ट वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला निधी दिलेला आहे. म्हणजे या ग्रामसभेच्या मीटिंग मध्ये तिथं ठराव होतो की आलेला निधी कुठं टाकायचा, शिवजयनगरला कुठला टाकायचा, बोरकुरस्तीला कुठला टाकायचा, तिकडं धाब्यावर कुठला टाकायचा, इकडे कांचननगरला कुठला टाकायचा, 3 नंबर मध्ये कुठला टाकायचा, 5 नंबर मध्ये कुठला टाकायचा. तर अशा ग्रामसभेच्या ठिकाणी आपण तरुण मुलांनी उपस्थित राहिलं पाहिजे. विकास काय एका दिवसात होणार नाही. देश स्वातंत्र्य होऊन 50-60 वर्ष झाले. 1952 ला पहिली निवडणूक झाली, पण 52 पासून आजही 2026 ला सुद्धा रस्त्याच्या पाण्याच्याच विषयावर निवडणुका होत आहेत. याचा अर्थ काय समजून घ्यायचा की लोकसंख्या वाढलेली आहे. पहिली लोकवस्ती कमी होती, आता प्रत्येक जे आपापल्या क्षेत्रामध्ये लोक राहायला गेले, तिथं नवीन वाटाचा प्रश्न आहे, नवीन पाण्याचा प्रश्न आहे. आता तुम्हाला सांगतो, लिंबगावची जवळजवळ 35 कोटीची जल जीवनची योजना आहे. ती योजना पूर्ण बंद पडली 2 वर्ष झालं. कमिशन त्या योजनेचं कुणी खायचं म्हणून ती योजना बंद पडली. त्या योजनेमध्ये काळे पाईप आहेत बघा, सगळ्या मार्गाने पडले. तुम्ही खंडोबाकडे वगैरे जर गेला त्या बाजूला तर ती काळ्या पाईप 2 फूट जर ते पाईप कापला तर रातभर पाईप जोडतो. तिथल्या लोकांनी ती शेकण्यावर निम पाईप संपवलं. तर ही वस्तुस्थिती आहे. यावर लोकप्रतिनिधी बोलला पाहिजे ना. लोकप्रतिनिधी तुमचा कसला असला पाहिजे. मी तुम्हाला एक सांगतो की मी तुम्हाला 500 रुपये दारू प्यायला देऊ शकत नाही, पण तुमची दारू सोडवायला सतीशला 5 दिवस राहू शकतो कुठेही. माझ्या गाडीमध्ये 1 महिन्याची कपडे डिकीमध्ये 1 महिना मी कुठं मी राहू शकतो. तुमची दिल्लीतली फाईल असू द्या, मंत्रालयातली असू द्या, प्रशासकीय टेबलची कुठली असू द्या, जर तुमचं काम निघाले असेल तर तुम्हाला 4 हेल्पड्याऐवजी तुमचं एका हेल्पड्यात काम करून द्यायची सतीशची जबाबदारी आहे. पाठीमागच्या 2 महिन्यामध्ये आपण इथं आरोग्य शिबिर घेतलं. 620 लोकांना आपण चष्मे वाटप केले. जवळजवळ 45-50 ज्येष्ठांचे आपण मोतीबिंदूचे ऑपरेशन केले. आणि मग जर लोकप्रतिनिधी त्याच्या आयुष्यातला दैनंदिन जीवनातला वेळ किती देतोय त्याच्यावर तुमचा लोकप्रतिनिधी महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही बाजारामध्ये अर्धा किलो वांगी घ्यायला जाता त्यावेळेस ते अर्धीदार वस्ती करता, ते वांग फिरवता, कुठल्या बाजूला होत आहे का त्याला, कुठल्या बाजूला किल्लंय का. ज्या वांग्याच्या 2 भाज्या तुम्ही बनवता त्या अर्ध्या किलो वांग्याची एवढी काळजी करता आणि त्याचा परत 30 रुपयाला अर्धा किलो सांगितलं तर 25 ला 20 ला मागता. एवढं बार्गेनिंग करता. जर 5 वर्षासाठी तुम्ही जर लोकप्रतिनिधी नेमणार असेल, तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे सुद्धा तुम्ही ठरवलं पाहिजे. मत या शब्दाचा अर्थ काय. आपण जर बैठकीला बसलो तर म्हणतो अरे त्या आपाचं म्हणणं काय ऐकून घ्या बरं, किंवा आपाचं मत काय ऐकून घ्या. मत म्हणजे तुमचं म्हणणं असतं आणि तुम्ही ते मत 5 वर्षाकरता तुमच्या लोकप्रतिनिधीला देता. आणि मग तुमचा समजा जो पंचायत समिती सदस्य आहे तो पंचायत समिती सदस्य जो म्हणणं पुढे मांडल ते तुमच्या 5 गावाचं म्हणणं आहे असं प्रशासन गृहीत धरतो. त्यामुळे तुम्हाला या बारीक सारीक गोष्टी खूप बोलण्यासारख्या आहेत. मी तुम्हाला रात्रभर इथं उठून द्यायचं नाही. मी महाराष्ट्रभर भाषण करतोय, मला अजितदादांनी बोलवून प्रवक्ते पद दिलंय, परंतु मला खुडूस मध्ये भाषणच करायची संधी येत नाही. प्रत्येक वेळेस जयंतीला आलं, जयंतीला माणसं नको, सभा कुठली लागली कुणाच्या तिथं बोलून दिलं जात नाही. पण महाराष्ट्रात माझा एवढं फेसबुकला मला महाराष्ट्रभर सगळा ओळखतो. तुम्ही इथं जरी कसं असतंय आपल्याला स्थानिकाला पांडुरंगाची किंमत माहित नाही, पण पांडुरंग सगळ्या पांडुरंगाला लोक कुठे येतात. तसं या पांडुरंगाचं सुद्धा साने गुरुजींनी गेल्या 100-125 वर्षामध्ये आता तिथं पांडुरंग किती 28 युग उभा आहे. पण त्या 28 युगामध्ये आमच्या दलित बांधवांना त्या मंदिरात प्रवेश नव्हता. पण साने गुरुजींनी तिथं त्या हरिजनांना बांधवांना तिथं त्या मंदिरात प्रवेश दिला. कोरोनामध्ये काय मंदिरं बंद होती. आता ती कोरोनाच्या कोविडच्या काळात लोक काय भीतीपोटी काय ज्यांची ह्युमॅनिटी शारीरिक ह्युमॅनिटी कमी होती त्यामध्ये ते लोक एक्सपायर झाले. पण मंदिर बंद झालं म्हणून काय लोकांच्या आयुष्यात काय झालं का. याचा अर्थ देव नाकारत नाही. देव हा माणसात आहे. संत गाडगे बाबा काय म्हणतात आपल्याला, जे की रांजले गांजले तोच साधू ओळखा, म्हणजे त्याच म्हणे जो आपले तोच साधू ओळखावा, तेथीच देव जाणावा. आमचे महात्मा फुले काय म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना विद्य गेले, विद्येविना शूद्र खचले. इतके अनर्थ अविद्येने केले. म्हणजे ज्या ज्या भागामध्ये आपलं शिक्षण कमी आहे
इतका आनंद झाला. आणि जेव्हा जेव्हा शिक्षण आलं, आज मी तुमच्या पुढे बोलतोय म्हणजे काय, एक माझा भाऊ शिकलाय, तो हैदराबादला नोकरी करतो, त्याच्या जीवावर आमचं घर चालतं, म्हणून सतीश कुलाल इथं बोलतोय. सतीश कुलालच्या घरात जर बाजारालाच पैसे आले नसतं तर सतीश कुलाल मी कुठं तर छटायला तुम्हाला गेल्याला दिसला असता. माझ्यापेक्षा मी प्रवक्ते खूप बोलणारे आहेत सगळे, पण परिस्थिती ही सगळ्यांची परिस्थिती कोणाला सोडत नाही. नियत आणि निसर्गावर विश्वास ठेवून जगणारा मी कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही मला मतदानरूपी आशीर्वाद द्या, निवडून द्या. पै पाहुण्यांना, दलित बांधव, लिंगाव मधल्यांना, इथल्यांना फोन करा, सगळ्यांना, कुसबोडचे पाहुणे जे धनगर समाजाने सगळ्यांनी फोन करा. आणि माझ्यावर जो ओरिजिनल गरीब मनाला प्रेम करणार आहे तो तर मला 100% मतदान देणार आहे. पण तुम्हाला एक अभिमान वाटेल की आम्ही कुठल्या पोराला मत दिलंय, ती पोरग वागतंय कसं, बोलतंय कसं. माझा बाप इथे बसलाय, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही, म्हणजे आमचं कुलालाचं कोणच ग्रामपंचायत सदस्य नाही झाला आजपर्यंत. पण हे का सांगतोय तुम्हाला की निसर्गसामान्याचं लेकरू आहे, गरीबाचं लेकरू आहे. तुम्ही माझ्या कानाला धरू शकता. मी रोज गावात येतो, सकाळी बाहेर नसलो तरी इथं आलो की महादेवाचं दर्शन घ्यायला जातो. माझ्या वयातला म्हणजे लहान वयातला महादेवाचं दर्शन घेणारा म्हणजे मी सांगू नये, पण मी काय, तर तुम्ही माझ्या कानाला पकडू शकता. हे सतीश, तू त्या दिवशी आता बोलला, आता चुकीचं वागतोय. तुम्हाला संपूर्ण अधिकार आहे. माझा कधी कान पकडा, आणि कधी काय काम नसलं तरी एकदा पाठाचं 3 वाजता मला फोन करून करा. नाही तिथं आलो तर मी म्हणत ते ऐकतो. अरे मी पूर्ण वेळ वाम घेतलोय, मला 2च मुले. मी काय या जगाच्या स्पर्धेमध्ये टक्केवारी खायला, बंगलं बांधायला, जमिनी घ्यायला राजकारणात नाहीये. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं पूर्ण माझ्या रक्तामध्ये मिसळलेला आहे, आणि ते मी काम करतोय. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात. हा देव निसर्ग आहे का नाही, प्रत्येकाला जबाबदारी देत असतो काहीतरी. पण काय लोक भजन करतात, काय लोक माळव्यात धंदा करतात, काय किराणा टाकतात, मग शेती करतात. ही प्रत्येकाला वाटून दिलेली आहे जबाबदारी. तसं निसर्ग कुणाला काहीतरी जबाबदारी देत असतो. आपण म्हणतो बघा, एखाद्या लय अति होतं किंवा शेर भरलाय त्या माणसाचा, त्याचं काय नॅचरली असतं, ते निसर्गच करत असतो. बघा, कंसाचं जास्त अति झालं त्यावेळेस कृष्णाला त्याचा भाषा म्हणून जन्म घ्यावा लागला. ती पुन्हा देवानं जन्म घेतला ना, म्हणजे मामाची प्रवृत्ती संपवायला काशाला जन्म घ्यावा लागला. तसा या भागातील काय राजकीय प्रवृत्ती किंवा जे लोकांना ग्रहित करतायत, गोरगरिबावर अन्याय करतायत, जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणत नाहीत, अशा लोकांमध्ये एक प्रतिनिधित्व माझ्यासारखा तरुणा पोरगा सुशिक्षित जर तुमच्या मतदानारूपी जर प्रतिनिधित्व करणार असेल. आणि हे तुम्हाला सांगतो की मी पंचायत समिती सदस्य म्हणजे काय लय माझ्या हिशोबाने लय मोठा विषय नाही. मी तुम्हाला सांगतो, मी जिल्हा परिषद सदस्यापेक्षा माझे अवकात, माझा अभ्यास, माझा ओळख, माझा राजकीय परिसर मला सगळ्या महाराष्ट्रात ओळखतात. परंतु हे का मी निवडणुका लढतोय तर प्रतिष्ठेची लढाई, नवीन पोराला संधी दिली पाहिजे. सतीश कुलाला तिकीट मिळू शकलं नाही, का मिळू शकलं नाही? सतीश कुलाल मध्ये कुठली गोष्ट कमी ती सांगा ना, मी थांबतो. पण मी अन्याय सहन करणार नाही. कोणी काय करू द्या अन्याय. तुम्हाला माहित आहे सतीश कुलाल काय का अन्याय सहन करू. इथं मी तुम्ही सगळे गावात बघितलंय, बाहेर मी सगळ्यांना माझा स्वभाव माहित आहे. बरेच जण म्हणायचे सतीश कुलाल फॉर्म विड्रॉल करेल, काय करेल, काही मी का आजपर्यंत सतीश कुलाल कुणालाही शब्द माझा एकही फॉर्म विड्रॉल झालेला नाही. मी तुमच्या समोर पूर्ण गेली 8-10 दिवस मला डॉक्टर सांगताय ते बैलगाडा रेस झाल्यापासून की तुम्ही विश्रांती घ्या. मी गोळ्या घेतोय, इंजेक्शन घेतोय, सलाईन लावतोय, पण थांबलो नाही आणि थांबणार नाही. माझ्या शरीरात श्वासोश्वास आहे तोपर्यंत दीन दलित वंचित उपेक्षित आमचा गरीब मराठा समाज असेल, ह्या आपली गरीबाला जात नसते. हो, गरीबाला असं जे पोट असतं की मराठाचा असू द्या, धनगरचा असू द्या, ते कुठल्याही जातीच असं किंवा आमचा गरीब बांधव असतो, गरीबाला पोट असते, गरीबाला जात अजिबात नाही. त्यामुळं गरीबच गरीबाला होता. लय मोठ्या नावांच्या नादी लागू नका, लागा आपण कामापुरतं. आपला फक्त वापर होतोय. तुम्हाला जर बदल करावायचा असेल, परिसर करावायचा असेल, महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती गण काय असतो, जिल्हा परिषद सदस्य काय असतो, त्याची कर्तव्य काय आहे, त्याची कामं काय आहे, ते योजना कशा राबवल्या जातात, जर तुम्हाला पाहायचं असेल तर या महाराष्ट्राला मी सगळ्यांना आपला गण म्हणून एक आयडॉल देऊ शकतो. नुसतं पंचायत समितीत निधी मिळत नाही असं म्हणू नका. सतीश कुलाल तुम्हाला महाराष्ट्राच्या सगळ्या मंत्रिमंडळात केंद्राचा निधी आणू शकतो. या पंचायत समिती गणामध्ये मी सगळ्यात महत्वाचं काम करणार आहे, ते व्यसनमुक्ती केंद्र उभा करणार आहे.
आपल्या गोरगरिबांना बहुजनाला शाप आहे. आपण एवढं घाम घालून कष्ट करतो, लेकरा बाळांना खायला देत नाही, पण व्यसनाला आपण रोज 200-300 रुपये खर्च करतो. 200-300 रुपयाचं जर घरी खायला नेलं तर लेकरं बाळ बायको आपली आई वडील वृद्ध आहेत त्यांच्या पोटात घास गेला तर त्यांची पुण्य आपल्याला लागणार आहे. त्यामुळं इथून पुढे जर कोणाला व्यसन होऊन देणार नाही मी जबाबदारी घेणार आहे. पण ज्यांना ज्यांना कोणाला व्यसन आहे त्या सगळ्यांचं व्यसन सोडवायची जबाबदारी मी घेणार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी गरीबाचं लेकरू आहे. लय तुम्हाला मोठं बोलत नाही, ह्याव करेगा त्याव करेगा, असं करेन तसं करेन. माझ्याकडून एखादी चांगली गोष्ट नाही झाली तरी नाही होणार, पण तुमच्या कोणाचं माझ्या हातून वाटोळं होणार नाही. या सगळ्या महापुरुषांच्या साक्षीनं शब्द देतो, मी प्रामाणिकपणे काम करतोय. फक्त मतदार रूपी माझ्यावरती आशीर्वाद ठेवा आणि माझं चिन्ह पान आहे. मी आता अजून काय बोलेल, परत बोलेल, मी लय बोलू शकतो, पण एक तुम्हाला मला काय म्हणायचं त्याची भावना पोहोचलेली आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी मतदान रूपी आशीर्वाद देऊन माझं 4 क्रमांकाचं बटन आहे पाना या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. भूमिपुत्र आहे तुमचा, मला पत्रात घ्या. मी तुमच्या समोर मतदान रूपी एक जोडी पसरतोय की माझ्याकडे कुठलंही राजकीय पद नसताना, मी सर्वसामान्याचं लेकरू असताना मी काय काय काम केले ते आता तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर आपल्या कॅनलच्या पट्ट्या असतील त्याच्या झाडी एवढी त्या निमेट पट्टीवर आलती. गाडी शाळेची पोरं येतात सायकलवर, डोळ्याला कोणाला काटा काय लागला तर येणाऱ्या काळात सुद्धा आपण डोंगरवाडीचा जो मोठा कॅनल आहे तिथून ते डायरेक्ट हा डांबरीच्या पुलापर्यंत मग त्या कॅनलला डांबरीकरण करू शकतो. कारण त्या कॅनलवरून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा सगळ्या 100% शेती उत्पन्नाचा माल तिथून निघतोय. तर तुम्हाला लोकप्रतिनिधीचा 61ची वाहने कशी बुंगत जाते बघा. डोंगरवाडीच्या त्या हेडपासून खाली 61ला खाली कचरेवाडीपर्यंत पट्टीला डांबरी झाल्यावर काय असतंय. तर या भागात सुद्धा आपला शेतकऱ्याचा खूप मोठा आपल्याकडे डाळिंब आहे, द्राक्षी आहे. तरुणांना आता समजा मी राजकारणात आहे, मी पूर्ण वेळ करतोय, इथं तरुणांनी मला सपोर्ट करायला पाहिजे. एखादा बाबा द्राक्षी पिकाचं लय नॉलेज आहे तर त्यानं सगळ्या तरुणांना घेऊन शिकवलं पाहिजे. एखाद्याला केळीचं माहिती आहे, केळी असेल, डाळिंब असेल, द्राक्षी असेल, या फळबागासाठी सुद्धा आपण तरुणांचे ग्रुप बनवूया. सगळ्यांवर त्या महिन्यातून एखादी बैठक घेऊया. महाराष्ट्रामध्ये कुठं प्रयोग केलेले प्लॉट असतील तिथं जाऊया, तिथं भेटी देऊया. आमच्या महिलांसाठी सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून आमच्या माता बहिणींना आपण रोजगार निर्माण करू शकतो. स्थानिक लघु उद्योग केंद्र जाऊन त्यांना 5-50 हजार, महिलांना किती लागतं हो भांडवल. एखादी शिलाई मशीन असेल किंवा एखादी शिडी घेऊन दिली लय लागत नाही. आणि महिला अतिशय प्रामाणिक आणि अतिशय प्रामाणिक व्यवहार करतात. तुम्ही जर त्यांना मदत केली तर आज एकही महिला तुमचा रुपया बुडवणार नाही. आणि महिला ही कुटुंबाची कणा असते. आणि म्हणून जर घर चालवायचं असेल तर महिलांना येणाऱ्या काळामध्ये आपण समोर आणूया. दुसरी गोष्ट, ज्या आपले लेख ही संपूर्ण गावाचे असते, ती जाती धर्माचे कुठल्या नसते. या शाळेत ज्या मुले, त्या मुलींना सुद्धा 5 ते 10 वयोगटातील मुले, यांना आपण एक आत्मसुरक्षा बल, एक अकॅडमीच्या मार्फत शाळेमध्ये प्रशिक्षण देऊया की तिथं आपण त्यांना भालाफेक असेल, लाठीकाठी असेल, दानपट्टा असेल, त्या मुलींना धाडशी बनवूया. 5 ते 10 वर्षाच्या पर्यंत त्या मुलीला जर आपण घट्ट बनवलं तर तिचं आयुष्य तिथून पुढे ते जगते. तिच्या सुरक्षेसाठी आपण, या महिलांच्या सुरक्षेसाठी, मुलींच्या सुरक्षेसाठी गावागावामध्ये आत्मभर निर्भय सुरक्षा पद जे आपल्या गाव लेवलला बनवूया. शासनाचं तर आहे, पण त्या पद्धतीनं आपण महिलांना सुद्धा समोर आणलं पाहिजे. आता इथं महिलांची उमेदवारी कुठं असली गेली की म्हणतात हे महिलांवर कमी उभा राहत नाही किंवा महिलांना पुढे केलं जात नाही. पण महिला जिजाऊंनी शिवाजी महाराज घडवले, महिला सावित्रींनी ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. आमच्या रमाई त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. पाठीमागच्या 17व्या शतकामध्ये मल्हारराव होळकरांनी सून म्हणून आजही आपल्या आताच्या काळामध्ये भ्रूण हत्या होतात. मुलगा वंशाला पाहिजे, मी 2च मुली थांबलोय, पण मुलगा वंशाला पाहिजे आजही भ्रूण हत्या होतात. पण त्या काळात मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवीला एक सून आपली उत्तराधिकारी मानली. किंवा आदरणीय शरद पवार साहेब असतील, त्यांनी 50 वर्षापूर्वी एका मुलीला आपल्या
हे म्हणलं वाराचं म्हणलं म्हणजे आताच्या पिढीत खूप बदल झाला आहे. म्हणजे किती तुम्हाला लोक सांगू शकतो, सुशील कुमार साहेबांना मुलीचं आहे, त्या अशोक चव्हाण साहेबांना मुलीचं आहे, दिलीप वळसे पाटलांना मुलगी आहे, जितेंद्र आव्हाडांना मुलगी आहे, आपल्या धैर्यशील यांना मुलगी आहे, आपल्या पारेचे सुनील डॉक्टर आहेत त्यांना मुलगी आहे, आपल्या विशाल पाटील खासदार आहेत त्यांना मुलगी आहे, आपले देवेंद्र फडणवीस एकच मुलगी. किती अशी माणसांची नावं सांगू शकतो. म्हणजे याचा अर्थ आपल्या गोरगरीब भागातल्या सुद्धा आता मुली असणारी लोक आहेत ती म्हणाला का तू मोठ्याचे नाव घेतो आमचं तसं नाही, पण उदाहरण सांगितलं की मोठ्या लोकांमध्ये सुद्धा महिलांविषयी एवढा चांगला बदल झालेला आहे. तर आपण सुद्धा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे. बाप जर खामके असेल तर पोरगी जगावर राज्य करते, त्याला काय मुलगा मुलगीच असावं म्हणून काही नेम नाहीये. तरुण म्हणून या मुलींसाठी सुद्धा आपण पालकांना एकत्र घेऊन संस्कार शिबिर शाळेवरती पालकांना एकत्र घेऊन पालकाचा आणि मुलांचा कम्युनिकेशन गॅप, पोरग पोरगी वयात आली की बाप पोराला बोलायचा बंद होतो, पोरगी बापाला बोलायची बंद होती, आई पशीत काय असेल ते तेवढं. तरी कुटुंबामध्ये वडिलांना सुद्धा आता तुमच्या आमची पहिली पिढी शिकलेली नाही, आता काही मला सगळं आमच्या वडिलांनी किंवा घरात शिकवलंय का, पण बाहेर जाऊन शिकणं, त्या मुलांना दिशा देणं, मुलामध्ये आपल्या मुलीची मैत्रीण कोण आहे, संगत कोण करतोय, आपल्या मुलाचा मित्र कोण आहे, ह्या गोष्टी जरी छोट्या छोट्या आहेत, आयुष्यात काही संघ येत नाही, किती जरी कमवलं तरी इथंच राहणार आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सांगतो, विनंती करतो, काय कमी होऊ द्या, प्रपंचात ज्यादा होऊ द्या, मुलांना चांगले संस्कार द्या, तुम्ही बिगर व्यसनी राहा, शरीराला चांगलं खावा, आई बापाचा संस्कार आई बापांना चांगलं सांभाळा, आहे तर एवढंच काम करा. आणि गावगाड्यात वागताना जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा, एवढंही आपल्या सभेच्या माध्यमातून सांगतो. आणि पाठीमागच्या आठवड्यामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. त्याचबरोबर आपल्या आमचे दाजी पांडुरंग दाजी काळे देव माणूस मितभाषी स्वतःच ध्येय झिजवून संसार इथपर्यंत आणला, पण त्यांना आता मुलाचं सुबाळ त्यांनी मुलं सगळी शिकवली, मुलं तिथेही कामात लागली, परंतु आता त्यांना त्यांचं जे उर्वरित आयुष्य होतं ते ईश्वरांनी पाहून दिलं नाही. त्याचबरोबर आमचे श्याममामा ठावरे यांचंही निधन झालं. मी बाजाराला येत असताना ते तिथं पुलावर पडले होते, त्यांना सुद्धा इथं छातीला पंपिंग करून चोळून गाडी टाकण्याचा मी होतो, दत्ताबाई मगर होते, परंतु आपल्या गावातल्या नेत्यांनी म्हणजे फक्त दत्ताबाईंनी त्यांना गाडीत उचलून टाकलं. गावाने बघितलं, त्यामुळे मी ह्या जनता जनार्दन नाही का नाही हे बघत असते सगळं. राजकारण मी कुठल्याही गोष्टीत करत नाही. कर्म आणि ज्ञान हे कधी वाया जात नाही, फक्त तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा. ईश्वर आणि निसर्ग हे तुमच्या पाठीमागे उभं राहते. या सर्वांना आपण 1 मिनिटाची उभं राहून अजितदादा असतील, आमचे पांडुदाजी असतील, शांतते असतील, यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली व्हावं आणि हा कार्यक्रम आपण संपवूया. सगळ्यांनी उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली व्हावं अशी विनंती करतो. एक विश्राम. तुम्ही सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन तिथं उपस्थित राहिला, माझं मनोगत ऐकलं, जरी काय माझं हुकलं चुकलं असलं तरी मला समजावून सांगा, ते मान्य करेल. जर मी सगळं बोललेलं जर खरं असेल तर तुम्ही सगळ्यांनी मतदार रूपी माझं पाना या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. तुम्हा सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा बाई इकडे